महाराष्ट्रात 1740 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली दक्षिण कोरियासोबतच्या करारावर स्वाक्षरी. 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार. पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी डीवायएसपी दर्जाचा नोडल अधिकारी करणार काम. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासनाचा निर्णय. खंडणी, मारहाण आणि धमकीचे प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. गडचिरोलीमध्ये 2 नक्षलवाद्यांचं पोलिसांकडे आत्मसमर्पण. कांता पल्लू आणि सुरेश मज्जी या दोघांवर 18 लाख रुपयांचं होतं बक्षीस. उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार समोर. खेमाणी मार्केट परिसरातली घटना. महापालिकेच्या आरोग्य विभागानं भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार. शरीर संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप. 2 वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याचीही तक्रार दाखल. नालासोपाऱ्यामध्ये बापानंच केला पोटच्या 4 मुलीसोबत लैंगिक अत्याचार. आरोपी बापाला अखेर कोकणातून अटक. वसई न्यायालयाकडून आरोपीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जीएसटी आणि सीमाशुल्क कायद्यातील प्रकरणांमध्ये योग्य कारणांशिवाय अटक करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.